बीड ते पिंपळनेर रस्त्यावर नातापूर येथे भीषण अपघातामध्ये एक जण ठार झाल्याप्रकरणी टेम्पो चालकाच्या विरोधामध्ये पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर घटना दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता घडली होती। म्हणून या प्रकरणी दिनांक 3 मे 2024 रोजी 1:23 पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। अशी माहिती आज शनिवार दिनांक 4 मे रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे। पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या बीड ते पिंपळनेर रस्त्यावर नाथापूर फाटा या ठिकाणी फिर्यादीचा मयत मुलगा हा माळतजवळा येथून गावाकडे त्याच्या मोटरसायकल क्रमांक MH23M1881 यावर बसून येत असताना बीड ते पिंपळनेर जाणाऱ्या रोडवर नाथापूर फाटा येथे आला असता त्यास बीडकडून येणारा विटाने भरलेला टेम्पो च्या चालकाने त्याच्या ताब्यातील टेम्पो हा निष्काळजीपणे भरधाव वेगात हयगेने व मुलगा चालवित असलेल्या मोटरसायकलला समोरून धडक दिली व मुलगा खाली पडला। त्यात त्याच्या पायास डोक्यास गंभीर मार लागल्याने तो मरण पावला। त्याच्या मरणास वरील टेम्पो चालक हा कारणीभूत ठरला। यामध्ये गोविंद श्रीकिशन घोलप हे मयत झाले। म्हणून या प्रकरणी फिर्यादी श्रीकिशन महादेव घोलप वय 52 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार उमरत खालसा, तालुका जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून टेम्पो क्रमांक MH25P0944 चा चालक याच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात कलम 279, 304 337, 338 भादबीनुसार पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याचा पुढील तपास पिंपळनेर पोलीस हे करत आहेत।